सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. आणि आज ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका प्रॉब्लेमचं सोल्युशन देणार की का व्हॉट्सअप बॅन करते तुमचे अकाउंट्स, का टेम्पररी बॅन करते, का परमनंटली बॅन करते. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टीचं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे. आणि काय रिझन्स आहेत ज्याने तुमचं व्हॉट्सअप अकाउंट बॅन वगैरे होतं आहे, तर ते सर्व सॉल्व्ह होणार आहे. ओके, कारण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज क्लॅरिटी मिळणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आपण जास्त टाइमपास न करता व्हिडिओची सुरुवात करूया. सो मेनली आजकाल व्हॉट्सअप काही जणांचं व्हॉट्सअप बॅन करते, टेम्पररी बॅन करते आणि परमनंट बॅनसुद्धा होत आहेत. तर ह्यामागे रिझन काय आहे, कशामुळे बॅन होत आहेत. ठीक आहे, तर ह्यामागे 3 मेन रिझन आहेत. ते म्हणजे फर्स्ट रिझन असं आहे की लाईक तुम्ही जर एक ॲफिलिएट मार्केटर असाल, नेटवर्क मार्केटर असाल, ठीक आहे, किंवा मार्केटिंग वगैरे करत असाल. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्याकडे बल्कमध्ये क्लायंट्स येत असतील, ठीक आहे, आता क्लायंट्स येत आहेत, त्यांनी नंबर वगैरे तर सेव्ह केलेला नाही आहे तुमचा, ठीक आहे, मग डायरेक्ट ते तुम्हाला मेसेज वगैरे करतात आणि त्यानंतर एक व्हॉट्सअपला वाटतं की काहीतरी स्पॅम करतायत हे लोक किंवा काहीतरी स्पॅम होतं. सो त्यामुळे जे व्हॉट्सअप आहे तुमचं अकाउंट स्पॅममध्ये टाकून देतं, बॅन करून टाकते. ठीक आहे, आणि सेकंड रिझन असं आहे की आता भरपूर सारे क्लायंट तुम्हाला मेसेज करतात, ठीक आहे, भरपूर सारे क्लायंट तुमच्याकडे येत आहे, मग तुम्ही सुद्धा त्यांना बल्कमध्ये मेसेज करता, बल्कमध्ये रिप्लाय करता, न त्यांचा नंबर वगैरे सेव्ह करता. तुम्ही 1-2 हजार बल्कमध्ये मेसेजेस घेताय, बल्कमध्ये क्लायंट घेताय, लीड जनरेट करता बल्कमध्ये. ओके, सो त्यामुळे काय होतं, व्हॉट्सअपला वाटतं की लाईक तुम्ही स्पॅम करताय, ॲक्टिव्हिटी जी असते ती कॅच करतं व्हॉट्सअप आणि त्यामुळे इथं अकाउंट तुमचं बॅन होतं. ठीक आहे, आणि तुमचे अकाउंट वगैरे बॅन झाल्यानंतर टेम्पररी किंवा परमनंट जो तुमचं अकाउंट बॅन झालं, मग तुम्हाला वाटतं की आता आपलं वर्क वगैरे कसं चालणार. ठीक आहे, कारण क्लायंट्स तर पाहिजे तेव्हाच वर्क वगैरे होईल. मग इथे तुम्ही काय करता, एक न्यू फ्रेश नंबर वगैरे घेता, ठीक आहे, आणि त्यानंतर त्या नंबरवर सुद्धा तुम्ही ॲड रन करता. ठीक आहे, बल्कमध्ये त्या नंबरवर सुद्धा क्लायंट्स येतात, मेसेजेस येतात. ओके, सो त्यानंतर सुद्धा तिथे सुद्धा जे व्हॉट्सअप असतं ते डिटेक्ट करतं आणि ते अकाउंट सुद्धा तुमचं व्हॉट्सअप बॅन करतं. बट तुम्ही तर आता एक मार्केटर आहात, ॲफिलिएट मार्केटिंग असेल, नेटवर्क मार्केटिंग असेल, किंवा कोणतीही मार्केटिंग वगैरे तुम्ही करत असाल, किंवा तुम्ही एक बिझनेस रन करत असाल, त्यासाठी तुमच्याकडे क्लायंट्स वगैरे येत असतील. ठीक आहे, तर तुमचा बिझनेस प्रॉपर हा क्लायंट्सवरतीच चालतो. जर क्लायंट्सच नसतील तर तुमचा बिझनेसच चालणार नाही. ठीक आहे, सो आता ह्या सर्व गोष्टीचं सोल्युशन काय आहे, कारण की तुम्हाला बिझनेस चांगला चालवायचा आहे तर तुम्हाला क्लायंट्स तर लागतीलच, बरोबर. सो ह्या सर्व गोष्टीचं मेनली 3 सोल्युशन. फर्स्ट ऑफ ऑल, तुमच्याकडे बल्कमध्ये मेसेजेस येत आहे, ठीक आहे, तर तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल जे क्लायंट्स असतील त्यांना असं प्रकारे सांगू शकता की फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही नंबर सेव्ह करूनच मला मेसेज वगैरे करा. आणि सेकंड थिंग, जर तुम्ही बल्कमध्ये मेसेजेस घेताय तर ते थोडंसं कमी करा. ठीक, सो त्यासाठी तुम्ही एक लिमिटेड नंबरमध्ये मेसेजेस रिसीव्ह करू शकता किंवा क्लायंट वगैरे घेऊ शकता. ठीक आहे, आणि थर्ड थिंग काय की लाईक तुम्ही बल्कमध्ये तुमच्याकडे मेसेजेस आले आणि तुम्ही तुमच्या लीडला, क्लायंटला रिप्लाय करताय. ठीक आहे, बल्कमध्ये तुम्ही त्यांना रिप्लाय करताय, ठीक आहे, की सेम मेसेज तुम्ही त्यांना फॉरवर्ड करताय वगैरे. ठीक आहे, तर इथं पण काय होतं, व्हॉट्सअप ते पण तुमचं डिटेक्ट करतं ॲक्टिव्हिटी आणि ते पण स्पॅममध्ये टाकतं. ठीक आहे, मग तुमचं अकाउंट बॅन वगैरे होतं व्हॉट्सअपचं इथे पण. ठीक आहे, तर आता इथे तुम्हाला करायचं काय की लाईक तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल त्यांचा नंबर वगैरे सेव्ह करू शकता आणि त्यानंतरच त्यांना रिप्लाय करू शकता. ठीक आहे, आणि असा एक टाईम फ्रेम तुम्ही सेट करू शकता की ह्या टाईम फ्रेममध्ये मी एवढ्याच लोकांना रिप्लाय करणार आहे. ठीक आहे, तुम्ही एक लिमिट सेट करू शकता, ज्यानंतर काय होईल की व्हॉट्सअपला पण वाटणार नाही की हा स्पॅम वगैरे करतो. रेग्युलर बेसवरती तुमच्याकडे क्लायंट येत आहेत, ठीक आहे, 5, 10, 20, 40, आणि तुम्ही फक्त त्या टाईम फ्रेममध्ये तेवढ्या लोकांना रिप्लाय वगैरे करताय. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आणि लास्ट, तुम्ही एक फ्रेश जरी नंबर घेतला असेल, ठीक आहे, बल्कमध्ये तुम्ही क्लायंट्स वगैरे घेतात, तर काय करू शकता की न्यू फ्रेश नंबरवरती तुम्ही साधारणपणे एक 40 ते 50च्या आतच क्लायंट्स घ्या. कारण की काय होतं, जर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त त्या व्हॉट्सअपवरती मेसेजेस रिसीव्ह घेतले तर हे पण डिटेक्ट करतं स्पॅममध्ये. सो तिथे पण तुमचा जो न्यू फ्रेश नंबर असेल तो सुद्धा इथं बॅन होऊ शकतो. सो टेम्पररी किंवा परमनंट बॅन होऊ शकतो. दॅट्स वाय तुम्ही इथं काय करायचं, एक 40 ते 50 लोकांनाच तुम्ही मेसेज करू शकता आणि 40 ते 50च स्टार्टिंगला तुम्ही क्लायंट घ्या. सो आणि आता जर तुमचं व्हॉट्सअप बॅन झालेलं आहे तर त्याला अनबॅन कशा प्रकारे करायचं, तर तुमचं व्हॉट्सअप
टेम्पररी बॅन झालं असेल तर त्याला कशा प्रकारे अनबॅन करू शकता हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला तेव्हाच पाहायला मिळेल. ओके. आणि लास्ट, जर तुमचं व्हॉट्सअप परमनंट बॅन झालं असेल तर तुम्ही मला खाली मी कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर देतो, त्या नंबरवरती मेसेज करू शकता. खूप लो प्राईजमध्ये मी तुम्हाला ते व्हॉट्सअप वगैरे अनबॅन करून देईल. आणि हो, जो व्हॉट्सअप तुम्हाला ते इम्पॉर्टंट असेल तरच मेसेज करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.